सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील स्वातंत्र्य सैनिक नगर येथील सूर्यकांत शिंदे घरापासून ते विजय तडलगी घरापर्यंत सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ स्वातंत्र्य सैनिक नगरचे चेअरमन तथा ज्येष्ठ नेते सुनील रसाळे यांच्या हस्ते करण्यात आले। स्वातंत्र्य सैनिक नगरातील अनेक विकास कामांसाठी आमदार देवेंद्र कोटेंनी आणखी निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती सुनील रसाळे यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर दिली। सदर प्रसंगी मोहन कट्टा, प्रकाश आडके, मल्लीनाथ एळमेली, रवींद्र जाधव, सिद्धाराम बिराजदार, मोहन नामाजी, बाबूराव क्षीरसागर, गुरु बळते, सूर्यकांत शिंदे, प्रमोद पवार, देवीदास शिंदे, अनिल नवले, विकास धायपुले, सौ सुमन कलशेट्टी, संगीता पवार, अंजली हैदळे, सौ रचना कट्टा, प्रेमा स्वामी, सुनीता जाधव, भाग्यश्री जाधव यांची उपस्थिती होती। रहिवाशांना गोंधळ बघितलं आज या ठिकाणी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करताना मला आनंद वाटतोय की आपल्या भागाचे आमदार देवेंद्रदादा कोटे यांनी आपल्या परवाच्या भेटीच्या वेळेस त्यांनी सांगितलं होतं की स्वातंत्र्य सैनिक नगरला कुठलेही कमी मी पडून देणार नाही। त्यांनी पहिल्यांदा 10 लाख मंजूर केले होते, पण 10 लाखामध्ये हा रस्ता होत नाही। आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी सांगितले रस्त्याला जो येणारा खर्च आहे तो पूर्ण माझ्या बजेटमध्ये देतोय, तर हा खर्च जवळजवळ 20 लाखाचा होईल असा अंदाज आहे। आणि जर पुढे गेलं तर पण देवेंद्रदादा देतो म्हणले। मी संस्था चेअरमन या नात्याने दादाचे आम्ही आभार मानतो। तसेच दादांनी परत सांगितले की मैदानामध्ये ओपन जिम देखील मी तुम्हाला घेऊन देतोय, त्याबद्दल त्यांचं देखील मी त्यांचा आभार मानतो। लहान मुलांसाठी घसरगुंडी, झोका असं लहान मुलांच्यासाठी साहित्य देखील देणार आहेत। आज त्यांच्या ते पुन्हा आपल्या ह्याला भेटीला येतीलच, पण त्यांनी जी मदत केली त्या मदतीसाठी मी स्वातंत्र्य सैनिकांचे चेअरमन म्हणून सगळ्या रहिवाशाच्या वतीने 130 रहिवाशाच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो। आमच्या स्वातंत्र्य सैनिक नगरमधील जो रस्ता आहे तो त्यांनी मंजूर करून आम्हाला दिलेला आहे। आमच्या सर्व महिलांना आणि सर्व सोसायटीतील लोकांना चांगल्या प्रकारे त्यांनी मदत करत आहेत आणि अशीच मदत पुढेही आम्हाला कमी पडल्यास करावं एवढी आमची विनंती आहे।